विधान परिषदेच्या 4ही जागांचे निकाल जाहीर। नाशिक शिक्षक निवडणुकीमध्ये शिंदेंच्या सेनेचे किशोर दराडे विजयी। 24 तास चाललेल्या मतमोजणीनंतर दराडेंच्या विजयाची घोषणा। विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। पंकजा मुंडेंसह भाजपचे 5 उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार। आज अधिवेशनाचा 7वा दिवस। मोदी संसदेला संबोधित करणार, तर अधिवेशनाआधी एनडीए संसदीय दलाची आज बैठक। लोकसभेतील गदारोळानंतर घटक पक्ष रणनीती आखणार। कपटी लोकांनी आम्हाला छळलं। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांचं नाव न घेता रावसाहेब दानवेंवर निशाणा। महायुतीतील स्थानिक पातळीवरील धुसफूस पुन्हा बाहेर। आज मुंबईतील आझाद मैदानावरती गिरणी कामगारांचा मोर्चा धडकणार। कामगारांना मुंबईतच घरं देण्याची मागणी। वाढीव वीज बिल आणि प्रीपेड मीटर विरोधात आज मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन। ठिकठिकाणी करणार निदर्शनं। झोपडपट्टीतील गरिबांना 300 युनिट वीज मोफत देण्याचीही मागणी। सीबीआयने केलेल्या अटकेला अरविंद केजरीवालांचं आव्हान। दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आज याचिकेवर सुनावणी। दिल्ली मद्य परवाने प्रकरणामध्ये केजरीवाल जेलमध्ये। लॉरेन्स बिश्नोई टोळीकडनं सलमानवरती मुसेवाला सारख्या हल्ल्याचा होता प्लॅन। गोळीबारातील आरोपींविरोधात आरोपपत्रात उल्लेख। राज्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस। हवामान खात्याचा अंदाज। मुंबईसह कोकणात संततधार कायम। संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी पुण्यातनं पंढरपूरसाठी मार्गस्थ। संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरमध्ये मुक्कामी, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये मुक्काम करणार।